येतो त्याला बरं काटे येते त्याला हळू नको त्याला परफेक्ट घालणार होता आता मी ते जरा देखने के लिए मागवा सगळ्यांनी आवाज नाही इकडे चला सहा फूट असेल का नाही 5 5.5 येतं का परत तर जय शिवराय मित्रांनो, हा आपण बघणारा साप याला मराठीमध्ये ना इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोब्रा या नावाने ओळखला जाणारा एक विषारी जातीचा साप आहे. ह्याच्यात जे विष असतं ते न्यूरोटॉक्सिक हेवी नाम असतं. ज्यावेळेस या सापाची बाईट ज्यावेळेस चिडतो त्यावेळेस असा सुंदरसा फाना काढून फुक करण्याचा आवाज काढून वॉर्न करण्याचा प्रयत्न करतो. आणि आता उन्हाळ्याचे सीझन असल्यामुळं एकापेक्षा जास्तही दिसून येतात, कारण की आता त्यांचा कालावधी मिटिंग कालावधी पिरियड चालू आहे. ते हा कमीत कमी 10 ते 12 वर्षाचा असावा अंदाज. कमीत कमी 5 ते 5.5 फूट याची लेंथ आहे. ज्यावेळेस ह्या सापाची बाईट होईल त्यावेळेस अंधश्रद्धेला कोणी बळी न पडता झाडफूक ओझागुणी तंत्रमंत्र घरगुती उपाय मेन म्हणजे नियर बाय गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जाऊनच इलाज करून घ्यायचा, कारण की ह्याच्या विषाला विषच मारू शकतं. त्याला स्नेक अँटिट्यूड असं म्हटलं जातं. आता ह्याला माझ्यापासून भीती वाटते, त्यामुळे असा सुंदरसा फणा काढून खूप करण्याचा आवाज करतोय. जिथं आपण त्याला लक्ष विचलित करतो तिथंच हा टार्गेट घेतो. शांत काय रे एवढा? शांत म्हणजे आता कसं आहे, गरमीचा सीझन आहे, जमीन जास्त गरम आहे, तो बसलाय कसा झाड झुडपामध्ये, थंड वातावरणात बसलाय तो. आता हे ऊन माणसांना सहन नाही होते, ह्यांचं रक्त कसं थंड असतं, त्यामुळे यांना जास्त गरम जागा पण आवडत नाही आणि जास्त थंडही जागा त्यांना चालत नाही. कसलं आहे अजून काय आहेत का तुमचे प्रश्न? आता काय जाईल आता थांब चालला तो. जाऊ